Hello friends, welcome back again in TYBA class in the subject of International Trade and Practice. मित्रो, मागच्या तासाला आपण रिकार्डोच्या तुलनात्मक खर्चाच्या सिद्धांताची सुरुवात केली होती. आपण हे पाहिलं होतं की रिकार्डोचा तुलनात्मक खर्चाचा सिद्धांत हा 3 भागांमध्ये विभागला आहे. रिकार्डोने आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांताची मांडणी ही 3 भागांमध्ये केलेली आहे, 3 तत्वानुसार केलेली आहे. यामध्ये पहिलं तत्व होतं निरपेक्ष खर्च फरक, दुसरं तत्व होतं समान खर्च फरक आणि तिसरं तत्व आहे तुलनात्मक खर्च फरक. यापैकी आपण निरपेक्ष खर्च फरक या मुद्द्याचं सविस्तर विश्लेषण मागच्या व्याख्यानामध्ये अभ्यासलं होतं. आजच्या व्याख्यानामध्ये आपण रिकार्डोचा पूर्ण सिद्धांत अभ्यासणार आहोत. रिकार्डोची उर्वरित जे 2 तत्व आहेत ते तत्व आपण अभ्यासणार आहोत. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पाया, त्याची मांडणी ही ॲडम स्मिथने निरपेक्ष खर्च फरक लाभ तत्वाने केली हे आपण पाहिलं. आणि या तत्वाचा विस्तार रिकार्डोने आपला नव्याने सिद्धांत मांडताना घेतलेला आहे हेही आपण बघितलं. आणि म्हणून ॲडम स्मिथच्या निरपेक्ष खर्च लाभ या तत्वाचा विस्तार रिकार्डोने निरपेक्ष खर्च फरक या माध्यमातून नव्या पद्धतीने मांडलेला आहे हे आपण पाहिलं. निरपेक्ष खर्च फरक असतो तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार होतोच, परंतु तो दीर्घकाळ खंडापर्यंत चालेल की नाही या संदर्भामध्ये ठामपणे सांगता येत नाही. म्हणजेच जोपर्यंत पक्षकार किंवा जे 2 देश आंतरराष्ट्रीय व्यापार घडवून आणतायत तोपर्यंत निरपेक्ष खर्च फरक आहे, तोपर्यंतच लाभ आहे असं हे तत्व सांगते. म्हणून रिकार्डोने नवीन काय मांडलं तर रिकार्डोने अशी मांडणी केलेली आपल्याला दिसते की निरपेक्ष खर्च फरक नसला तरी आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येऊ शकतो. हा नवीन शोध किंवा ही नवीन मांडणी रिकार्डोने आपल्या सिद्धांतात केलेली दिसते. त्यासाठी ॲडम स्मिथच्या एकतत्वी सिद्धांतापेक्षा त्याने 3 तत्वांवर आधारित सिद्धांताची मांडणी केलेली आहे. म्हणून रिकार्डोच्या निरपेक्ष खर्च फरकाच्या तत्वाची मांडणी मागच्या व्याख्यानामध्ये आपण बघितली. या व्याख्यानामध्ये आपण समान खर्च फरक आणि सापेक्ष किंवा तुलनात्मक खर्च फरक या 2 तत्वांची सविस्तर अशी मांडणी आपण बघणार आहोत. पहिल्यांदा आपण समान खर्च फरक या आधारे आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो की नाही याच्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. PPTमध्ये आपण तेच मागच्या 2 देशांचं उदाहरण घेतलेलं आहे. तुलनात्मक खर्च सिद्धांताची मांडणी करताना सुद्धा तुलनात्मक खर्च फरकाची मांडणी करताना सुद्धा आपण याच देशांची मांडणी किंवा या देशांचंच उदाहरण आपण घेतलेलं आहे. रिकार्डो असं म्हणतो की जोपर्यंत निरपेक्ष खर्च फरक आणि सापेक्ष खर्च फरक आहे तोपर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो, परंतु समान खर्च फरक असेल तर त्यावेळेस आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येत नाही. या समान खर्च फरकाचं तत्व आपल्याला साध्या पद्धतीने समजून घेता येऊ शकते. मित्रहो, समान हा शब्द, इक्वल हा शब्द जर आहे याचा अर्थ असा झाला की या PPTमध्ये जे 2 देश आपण घेतलेले आहेत त्या 2 देशांमध्ये जे वस्तू उत्पादित केली जात आहे त्या वस्तूच्या उत्पादनाचा जो खर्च आहे तो खर्च हा समान आहे. आपण असं म्हणतोय की खर्चामध्ये फरक असेल, वस्तू उत्पादनाच्या खर्चामध्ये फरक असेल
तरच आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येऊ शकतो. पण जर हा उत्पादनात खर्चच नसेल, याचा अर्थ असा आहे की त्या दोन्ही वस्तू उत्पादित करण्यासाठी दोघं देशांमध्ये समान खर्च आहे. त्याच्यामुळे ज्या वस्तूंचा उत्पादन खर्च समान असेल त्या वस्तूंच्या किमतीसुद्धा समान असतील. त्यामुळे या दोन वस्तूंचा आंतरराष्ट्रीय व्यापार घडवून आणण्यामध्ये दोघंही देशांना कोणत्याही प्रकारचा लाभ किंवा कोणत्याही प्रकारचा तोटा हा घडून येणार नाही किंवा होणार नाही. आणि म्हणून या तत्वाच्या आधारावर आंतरराष्ट्रीय व्यापार हा घडून येऊ शकत नाही, असं रिकार्डोने आपल्या मांडणीमध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये आपण या PPTमध्ये आपण समान खर्च फरकाची मांडणी कशी केलेली आहे आणि त्यामधून आंतरराष्ट्रीय व्यापार कसा घडून येऊ शकत नाही या संदर्भात विश्लेषण केलेलं आहे. पोर्तुगाल आणि इंग्लंड, पुन्हा या दोन देशांचं उदाहरण आपण घेतोय. पोर्तुगालमध्ये आणि इंग्लंडमध्ये दोन सारख्या वस्तूंचं उत्पादन घडून येते असं आपण दाखवलेलं आहे. सारख्या वस्तू म्हणजे दारू आणि कापड, या दोन वस्तूंचा उत्पादन खर्च या दोन देशांमध्ये किती आहे याची मांडणी या PPTमध्ये केलेली आहे. आपल्याला हे माहिती आहे की हा उत्पादन खर्च आपण श्रम दिवसामध्ये मोजलेला आहे. अर्थात एक नग किंवा एक परिमाण दारूचं किंवा कापडाचं निर्माण करण्यासाठी किती श्रमदिवस लागतात याला आपण श्रम खर्च असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून रिकार्डोच्या सिद्धांताला बऱ्याचदा श्रम खर्चाचा सिद्धांत असंही म्हटलं जातं. सध्या आपण वस्तूचा उत्पादन खर्च हा पैशामध्ये मोजत असतो, परंतु सनातनी सिद्धांतांची मांडणी जी आहे ती श्रम खर्चावरच आधारित असल्याचं आपल्याला दिसतंय. म्हणून या PPTमध्ये आपण पोर्तुगाल आणि इंग्लंडमध्ये दारूच्या एका नगासाठी किती दिवस लागतात व कापडाच्या एका नगासाठी किती दिवस लागतात, हे दोघंही वस्तू एकाच देशामध्ये निर्माण करण्याचा निर्णय झाला तर या देशामध्ये, प्रत्येक देशामध्ये, इंग्लंडमध्ये किंवा पोर्तुगालमध्ये देशांतर्गत विनिमय दर काय असू शकतो किंवा देशांतर्गत व्यापार शर्ती कशा असू शकतात याची सुद्धा आपण मांडणी या PPTमध्ये केलेली आहे. PPTचं सविस्तर विश्लेषण आपण आता करूया. पोर्तुगाल या देशामध्ये दारू आणि कापड या वस्तूंच्या एका नगासाठी किती श्रमदिवस लागतात याची मांडणी केलेली आहे. पोर्तुगालमध्ये एक परिमाण म्हणजे दारूचा एक नग निर्माण करण्यासाठी 20 दिवस लागतात आणि कापडाच्या निर्मितीसाठी पोर्तुगालमध्ये 10 श्रमदिवस लागतात. म्हणजे देशांतर्गत खर्चाचं गुणोत्तर किंवा देशांतर्गत व्यापाराची शर्त आपण जर पाहिली तर आपल्याला असं लक्षात येईल की 20/10 किंवा एक परिमाण दारू किंवा एक नग दारू बरोबर 2 नग कापड असा देशांतर्गत विनिमय दर ठरेल. म्हणजेच एका दारूचा नग देऊन त्याच्या बदल्यात 2 कापडाचे नग मिळतात. म्हणजे एका दारूच्या नगाच्या बदल्यात 2 मात्रा कापडाचे नग मिळतात असा पोर्तुगालमधील व्यापाराचा दर आहे, घेवाणदेवाणीचा दर आहे. त्याला आपण विनिमय दर असंही म्हणतो, त्याला आपण देशांतर्गत व्यापार शर्त असंही म्हणतो किंवा या दोन वस्तूंच्या खर्चाचं गुणोत्तर असंही म्हणतो. आता आपण इंग्लंड या देशामध्ये
या दोन वस्तूंच्या उत्पादन खर्चाचा तपशील बघणार आहोत. इंग्लंडमध्ये आपल्याला असं दिसेल की दारूची एक मात्रा बनवण्यासाठी 16 दिवस लागतात आणि कापडाचा एक नग बनवण्यासाठी 8 दिवस लागतात. म्हणून यांचं जे देशांतर्गत खर्चाचं गुणोत्तर आहे ते 16:8 असं आहे. अर्थात इंग्लंडमध्ये दारूचा एक नग बनवण्यासाठी जे 16 दिवस लागतात, म्हणजेच यांचा देशांतर्गत विनिमय दर जो आहे, एक दारूचा नग देऊन 2 कापडाचे नग मिळतात. म्हणजे जो देशांतर्गत खर्च गुणोत्तर किंवा देशांतर्गत व्यापार शर्ती किंवा देशातल्या देशात एक वस्तू घेऊन तिच्या बदल्यात किती वस्तू मिळतात हा असणारा विनिमय दर सारखा असेल तर कोणत्याच देशाला एखाद्या वस्तू उत्पादनामध्ये आपल्या दुसऱ्या देशाच्या तुलनेत कोणत्याही प्रकारचा फरक, लाभ, तोटा दिसत नाही. म्हणजेच या PPTमध्ये आपल्याला असं दिसेल की दोघही देशातील विनिमय दर हा सारखा आहे. विनिमय दर सारखा असणं याचा अर्थ असा की पोर्तुगालमध्ये एक दारूचा नग देऊन कापडाचे जेवढं प्रमाण मिळतं आहे तेवढंच प्रमाण किंवा तसाच व्यवहार हा इंग्लंडमध्ये पण घडून येतो आहे की एका दारूच्या नगाच्या बदल्यात 2 कापडाचे नग मिळतात. तीच परिस्थिती पोर्तुगालमध्ये पण आहे. दारूच्या एका नगाच्या बदल्यात 2 मात्रा कापडाची मिळतात. म्हणजेच पोर्तुगालला इंग्लंडसोबत व्यापार घडवून आणण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा दिसून येत नाही. जर फायदाच नसेल, व्यापार करण्यामध्ये जर लाभच नसेल तर कोणत्याही प्रकारचा आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येत नाही. म्हणून ॲडम स्मिथने जे सांगितलेलं आहे की लाभ असल्याशिवाय कोणताही देश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभाग नोंदवू शकत नाही. आणि तो लाभ मांडणी करत असताना निरपेक्ष खर्च फरक तत्व याची मांडणी ॲडम स्मिथने केलेली आहे. आणि म्हणून रिकार्डोने निरपेक्ष खर्च फरकाच्या तत्वाप्रमाणे 2 देशांच्या उत्पादन खर्चामध्ये फरक असल्यामुळे त्या 2 देशांना आंतरराष्ट्रीय व्यापार घडून आणण्यामध्ये फायदा मिळत असतो, म्हणून तो व्यापार घडून येत असतो. रिकार्डोच्या दुसऱ्या तत्वाप्रमाणे समान खर्च फरकाच्या तत्वाप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येऊ शकत नाही. कारण दोघं देशातील दोघं वस्तूंचा विनिमय दर आहे तो सारखा आहे. हा सारखा का आहे तर त्या दोघही वस्तू उत्पादित करण्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो दोघही देशांमध्ये सारखाच आहे. आपल्याला आकड्यांमध्ये पोर्तुगालच्या आणि इंग्लंडच्या श्रम दिवसाच्या आकड्यामध्ये जरी फरक असला तरी त्यांच्या देशांतर्गत विनिमय दरामध्ये कोणताही फरक आपल्याला दिसून येत नाही. आपल्याला शंका येत असेल की 20 आणि 10, 16 आणि 8, आपण जर 20चा एक नग धरला तर 10चे त्या प्रमाणात 2 नग होतात. तसंच 16चा एक नग धरला तर 8चे 2 नग होऊ शकतात. म्हणजे 10 दोणे 20, म्हणून 1 मात्रा दारू बरोबर 2 मात्रा कापड. तसंच 8 दुणे 16 म्हणजेच 1 मात्रा दारू बरोबर 2 मात्रा कापड. अशा रीतीने समान खर्च फरक तत्वामध्ये देशांतर्गत खर्च गुणोत्तर आणि देशांतर्गत व्यापार शर्त किंवा विनिमय दर दोघही देशांच्या संदर्भात सारखा असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ निर्माण होत नसल्यामुळे या तत्वाच्या आधारे आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येऊ शकत नाही.
म्हणून रिकार्डोने नवीन या सिद्धांताची जी मांडणी केली आहे ती मांडणी खऱ्या अर्थानं पुढच्या तत्वामध्ये रिकार्डोचं संशोधन आपल्याला अभ्यासायला मिळते. रिकार्डोचा सापेक्ष किंवा तुलनात्मक खर्च फरक जो आहे तो खर्च फरक या सिद्धांताचा खरा आत्मा आहे. म्हणजे ॲडम स्मिथच्या एका तत्वाचा विस्तार रिकार्डोने 3 तत्वांमध्ये केला आणि ते 3 तत्व आपण त्यातले 2 तत्व अभ्यासले. या 3 तत्वांमधून 2 तत्वांच्या अनुषंगानेच जगाचा आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो, समान खर्च फरक तत्वाने घडून येत नाही. आता सापेक्ष खर्च फरक किंवा तुलनात्मक खर्च फरक या संदर्भामध्ये असं म्हणता येतं की सापेक्ष किंवा तुलनात्मक खर्च फरक म्हणजे काय? प्रत्यक्ष व्यवहारात उत्पादन निरपेक्ष खर्च फरक फार कमी प्रमाणात आढळून येतो. तो नाहीसा झाल्यास 2 देशातील व्यापार बंद होतो आणि उत्पादनात समान खर्च फरक असेल तर 2 देशात व्यापार सुरूच होत नाही. ज्या 2 देशात उत्पादन खर्चात सापेक्ष किंवा तुलनात्मक फरक असेल तर त्यामुळे 2 देशात व्यापारातून लाभ निर्माण होतील व हा व्यापार बऱ्याच काळपर्यंत चालू शकतो. जेव्हा म्हणजे तुलनात्मक खर्च फरकाच्या व्याख्येच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर आपल्याला असं सांगता येते, जेव्हा 2 देशांपैकी एका देशात दोन्ही वस्तू दुसऱ्या देशापेक्षा कमी खर्चात उत्पादित होतात, परंतु 2 वस्तूंपैकी एक वस्तू दुसऱ्या वस्तूपेक्षाही कमी खर्चात उत्पादित होते, तेव्हा उत्पादन खर्चात सापेक्ष किंवा तुलनात्मक खर्च फरक निर्माण होतो. दुसऱ्या देशात जरी दोन्ही वस्तूंचा उत्पादन खर्च तुलनात्मकदृष्ट्या जास्त असला तरी 2 वस्तूंपैकी एक वस्तू दुसऱ्या वस्तूपेक्षा कमी खर्चात उत्पादित होते. तुलनात्मक खर्चातील फरक हा आपल्याला पुढील PPTच्या माध्यमातून सविस्तरपणे स्पष्ट करता येतो. आपण 3 गोष्टी लक्षात जर घेतल्या तर आपल्याला या तत्वांचा अर्थ सहज होऊ शकतो. ॲडम स्मिथचं निरपेक्ष लाभ म्हणजे एखाद्या वस्तूच्या उत्पादनामध्ये एखादा देश चांगला तरबेज असू शकतो, परंतु त्याच वेळेस दुसऱ्या वस्तूच्या उत्पादनामध्ये तो कमकुवत असू शकतो आणि दुसरा देश तिथल्या एखाद्या वस्तूच्या उत्पादनामध्ये तरबेज असू शकतो, तर त्याच वेळेस तो दुसऱ्या वस्तूच्या उत्पादनामध्ये कमकुवत असू शकतो. या मांडणीला ॲडम स्मिथने निरपेक्ष लाभाचं तत्व असं म्हटलं आहे. या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण असं म्हटलं होतं की हे असं का निर्माण होतं, तर उत्पादन घटक देणग्या ज्या निसर्गाने दिलेल्या आहेत त्या जगातल्या सर्वच देशांमध्ये सारख्या प्रमाणात दिलेल्या नसल्यामुळे एखाद्या उत्पादन घटकाचं एखाद्या देशामध्ये विपुल किंवा भरपूर प्रमाण असतं, तर त्याच वेळेस दुसरा उत्पादन घटक अत्यंत दुर्मिळ असतो. या तत्वाच्या आधारावर प्रत्येक अर्थतज्ञाने अशी मांडणी केलेली दिसते की जो उत्पादन घटक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या वस्तूंचा उत्पादन खर्च कमीत कमी येतो, त्यामुळे त्या वस्तूंच्या किमती कमी असतात. या तुलनेत जो उत्पादन घटक दुर्मिळ असतो, कमी प्रमाणात उपलब्ध असतो, अशा उत्पादन घटकांच्या सहाय्याने जर वस्तूंची निर्मिती केली तर त्यांचा उत्पादन खर्च हा मोठ्या प्रमाणात जास्त असतो, त्यामुळे त्या वस्तूंच्या किमती
या जास्त असू शकतात. म्हणजे एकाच देशामध्ये एका वस्तूचा उत्पादन खर्च अधिक दिसून येतो, तर दुसऱ्या वस्तूचा उत्पादन खर्च हा खूप कमी दिसून येतो. अशीच परिस्थिती प्रत्येक देशाच्या संदर्भात कमी अधिक प्रमाणात असलेली दिसून येते. म्हणून जो देश आपल्याकडे जी दुर्मिळ वस्तू आहे किंवा ज्या वस्तूचा उत्पादन खर्च अधिक आहे, त्या वस्तूचा उत्पादन खर्च कोणत्या तरी देशामध्ये अत्यंत कमी प्रमाणात असेल, अर्थात तुमच्याकडे असणारा दुर्मिळ उत्पादनाचा घटक कोणत्या तरी देशामध्ये हा विपुल प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात असल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या देशामध्ये तुमच्याकडे ज्या वस्तूची किंमत जास्त आहे, दुसऱ्या देशामध्ये त्याच वस्तूची किंमत कमी असेल. आणि या तत्वाच्या आधाराला किंवा या तत्वाला निरपेक्ष खर्च लाभाचं तत्व ॲडम स्मिथने म्हटलेलं आहे. त्याची मांडणी निरपेक्ष खर्च फरकाच्या तत्वाने पहिल्या मुद्द्यामध्ये रिकार्डोने केली आहे. आणि समान खर्च फरकामध्ये आपण बघितलं की देशांतर्गत व्यापार शर्तीचा विनिमय दर सारखा आहे, अर्थात दोघही वस्तूंच्या उत्पादनामध्ये दोघही देशांमध्ये सारखा उत्पादन खर्च आहे, सारख्या किमती आहे आणि म्हणून तिथे कोणत्याही प्रकारचा लाभ व्यापारात घडून येत नाही हे आपण पाहिलं. परंतु या सापेक्ष खर्च फरकामध्ये आपल्याला रिकार्डोने थोडी वेगळी मांडणी केलेली दिसते. या मांडणीमध्ये रिकार्डो असं म्हणतात की एखादा देश म्हणजे आपल्या उदाहरणातील पोर्तुगाल म्हणा किंवा इंग्लंड म्हणा, या देशांमध्ये दोन देशांपैकी एक देश हा दोघही वस्तूंच्या संदर्भामध्ये दुसऱ्या देशापेक्षा कमी खर्चामध्ये दोघही वस्तूंचं उत्पादन करू शकतो. अशी परिस्थिती असेल तर या दोन देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येऊ शकतो का? या प्रश्नाचं उत्तर रिकार्डोने आपल्या सापेक्ष किंवा तुलनात्मक खर्च फरक तत्वानुसार स्पष्ट केलेला आहे. आणि त्यातून आंतरराष्ट्रीय व्यापार हा दीर्घ कालखंडापर्यंत सुरू राहू शकतो असंही म्हटलेलं आहे. कारण निरपेक्ष खर्च लाभाचा जो फायदा आहे तो फार अल्प काळापर्यंत या दोन देशांना प्राप्त होऊ शकतो. कारण ज्या दिवशी निरपेक्ष खर्च लाभ हा समान खर्च फरकामध्ये रूपांतरित होईल, तेव्हा त्या दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय व्यापार हा बंद झालेला असेल. परंतु या उलट परिस्थिती सापेक्ष खर्च फरक तत्वामध्ये रिकार्डोने सांगितलेली आहे. या दोन वस्तूंच्या उत्पादनाचा खर्च एखाद्या देशाला दुसऱ्या देशापेक्षा कमी येत असेल तरीसुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येऊ शकतो असं रिकार्डोने स्पष्ट केलं आहे. आणि हा व्यापार बऱ्याच कालखंडापर्यंत टिकून राहू शकतो असंही त्यांनी म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपण रिकार्डोने मांडणी करताना असं म्हटलं आहे की जरी एखाद्या देशाला दोघही वस्तूंच्या उत्पादनामध्ये खर्च कमी येत असेल, परंतु तुलनात्मक दृष्ट्या त्या दोन वस्तूंपैकी आणखी कोणत्या वस्तूमध्ये कमीत कमी खर्च उत्पादनाचा येतो आहे त्याच्यामध्ये त्याने स्पेशलायझेशन करावं आणि दुसऱ्या वस्तूचं उत्पादन न करता त्या क्षेत्रातली साधनसामुग्री या क्षेत्राकडे वळवावी आणि आणखी कमीत कमी उत्पादन खर्च करून वस्तूंच्या किमती कमी ठेवाव्यात आणि दुसऱ्या देशाला त्या निर्यात कराव्यात. सेम तेच तत्व दुसऱ्या देशाने पण अवलंबावं. पोर्तुगालच्या तुलनेत इंग्लंडला जरी दोघही देशांच्या तुलनेमध्ये उत्पादनाचा खर्च जास्त येत असेल, परंतु त्यामध्ये कोणत्या वस्तूच्या उत्पादनाचा खर्च कमीत कमी आहे त्याच वस्तूंच्या उत्पादनामध्ये त्याने स्पेशलायझेशन करावं, विशेषीकरण करावं, श्रमविभागणी करावी आणि तो खर्च कसा कमीत कमी होईल तसा प्रयत्न करावा. आणि ज्या वस्तूचा उत्पादन खर्च जास्त आहे त्या क्षेत्रातील सर्व साधनसामुग्री कमी उत्पादन खर्च असणाऱ्या वस्तू उत्पादन क्षेत्राकडे वळवावी आणि त्या वस्तूचं उत्पादन कमीत कमी खर्चामध्ये करावं. म्हणजेच त्या वस्तूचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला की त्या वस्तूंच्या किमती कमी होतील आणि त्यातून कमी किमतीमध्ये वस्तूंची निर्यात करता येईल. अशा तत्वाच्या आधारावर रिकार्डोने सापेक्ष किंवा तुलनात्मक खर्चाच्या फरकाची मांडणी केलेली आहे असं आपल्याला दिसून येईल. आता आपण रिकार्डोने जी उदाहरणं दिलेली आहे
तुलनात्मक खर्चाच्या फरकाच्या संदर्भातलं याचं विश्लेषण बघूया. त्यातून आपल्याला जास्त लक्षात येईल की तुलनात्मक खर्च फरकाने दोन देशांमधला व्यापार जो आहे तो व्यापार हा मोठ्या प्रमाणामध्ये घडून येऊ शकतो. मित्रहो, या PPTमध्ये आपण पुन्हा पोर्तुगाल आणि इंग्लंड या दोन देशांचं उदाहरण घेतलेलं आहे. या दोन देशांमध्ये दोन वस्तूंचं जे उत्पादन होत आहे ते सुद्धा आपण सारखंच घेतलेलं आहे. श्रम खर्च हा श्रमात मोजलेला आहे, ते पण आपण सारखंच घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला इंग्लंड आणि पोर्तुगालमध्ये दारू आणि कापडाच्या उत्पादन खर्चाचा सापेक्ष फरक कसा आहे, तुलनात्मक फरक कसा आहे, हे आपल्याला याच्यातून अभ्यासायचं आहे. पोर्तुगालमध्ये दारूचा एक नग तयार करण्यासाठी 80 दिवस लागतात आणि कापडाचा एक नग तयार करण्यासाठी 90 दिवस लागतात. या उलट इंग्लंडमध्ये दारूचा एक नग तयार करण्यासाठी 120 दिवस लागतात आणि कापडाचा एक नग तयार करण्यासाठी 100 दिवस लागतात. आता हे जे आकडे आहेत दोघेही देशांच्या संदर्भात, पोर्तुगालच्या संदर्भात 80 आणि 90, इंग्लंडच्या संदर्भात 120 आणि 100 श्रमदिवस. म्हणजे आपल्याला असं दिसेल की पोर्तुगालमध्ये हे आकडे कमी आहेत आणि इंग्लंडमध्ये पोर्तुगालच्या तुलनेमध्ये हे आकडे जास्त आहे. म्हणजे पोर्तुगालपेक्षा इंग्लंडमध्ये दोघही वस्तूंच्या उत्पादनाचा खर्च हा जास्त आहे. म्हणजे इंग्लंडपेक्षा पोर्तुगालमध्ये या दोघही वस्तूंचं उत्पादन कमी खर्चामध्ये होते असं म्हटलेलं आहे. आणि यावरून या दोघही देशातील खर्चाचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर किंवा देशांतर्गत व्यापार शर्त किंवा विनिमय दर का आहे हे आपल्याला येथे पाहता येतं. पोर्तुगालमध्ये जे देशांतर्गत खर्च गुणोत्तर जे आहे ते 80-90 असं आहे. अर्थात यामध्ये एक दारूची मात्रा बरोबर 0.89% मात्रा कापडाचा असा विनिमय दर आहे किंवा व्यापार शर्त आहे. म्हणजे एक दारूचा नग देऊन फक्त 0.89 नग कापड पोर्तुगालमध्ये भेटू शकते एका दारूच्या नगाच्या मात्रेच्या बदल्यामध्ये. तर इंग्लंडमध्ये ही काय पोझिशन आहे, तर इंग्लंडमध्ये देशांतर्गत खर्चाचं जे गुणोत्तर आहे जे 120-100 किंवा एक दारूच्या मात्रेच्या बदल्यात 1.20 मात्रा कापड मिळते. म्हणजे एक मात्रा दारूची दिली तर 1.20 मात्रा एवढं कापड देशातल्या देशामध्ये मिळते. आता दोन देशांमध्ये व्यापार घडून यायचा असेल तर रिकार्डोने सांगितल्याप्रमाणे इंग्लंडला किंवा पोर्तुगालला या दोन वस्तूंच्या उत्पादनातील खर्चाची तुलना केली असता पोर्तुगालला कोणत्या वस्तूच्या उत्पादनामध्ये खर्च कमी आहे हे बघायचं आहे आणि इंग्लंडला सुद्धा कोणत्या वस्तूचा उत्पादन खर्च कमी आहे हे बघायचं आहे. म्हणून या आकड्यांवरनं आपल्याला PPTत असं दिसून येते की पोर्तुगालला एक दारूची मात्रा बनवण्यासाठी 80 दिवस लागतात, परंतु कापडाची मात्रा बनवण्यासाठी 90 दिवस लागतात. याचा अर्थ पोर्तुगालला कापडापेक्षा दारू बनवण्यासाठी कमी श्रमदिवस लागतात
कमी खर्च लागतो आणि म्हणून विशेषीकरण आणि श्रम विभागणीच्या तत्वाच्या निकषाप्रमाणे ज्या वस्तूचा उत्पादन खर्च कमी आहे त्या वस्तूचं उत्पादन करण्याचा निर्णय त्या देशाने घ्यायचा आहे आणि या निर्णयाप्रमाणे पोर्तुगालला दारू बनवण्यासाठी लागणारा खर्च जो आहे तो कमी आहे. म्हणजे कापडाला 90 दिवस लागतात तर दारूला 80च दिवस लागतात आणि या नियमाप्रमाणे पोर्तुगालने दारूच्या उत्पादनात विशेषीकरण करावं, श्रमविभागणी करावी, कापड उत्पादनातली सर्व साधन सामुग्री दारू उत्पादन क्षेत्राकडे वळवावी. त्यामुळे अधिकच उत्पादन खर्च कमी होईल आणि दारूचं मोठ्या प्रमाणात उत्पादित होईल, दारूच्या किमती कमी होऊ शकतात. तोच निकष आपण इंग्लंडच्या संदर्भामध्ये तपासला की इंग्लंडला कोणत्या या दोन वस्तूंच्या उत्पादनाचा खर्च कमी आहे. तर दारूच्या बद्दल आपण विचार केला की दारूचा उत्पादन खर्च जो आहे की एक मात्रा दारू बनवण्यासाठी इंग्लंडला 120 दिवस लागतात, तर कापड बनवण्यासाठी फक्त 100 दिवस लागतात. याचा अर्थ असा झाला की दारू बनवण्यासाठी जादा दिवस लागतात तर कापड बनवण्यासाठी कमी दिवस लागतात आणि म्हणून कापडाचा उत्पादन खर्च इंग्लंडला कमी आहे दारूच्या खर्चापेक्षा. आणि म्हणून विशेषीकरणाच्या तत्वानुसार इंग्लंडने दारूच्या उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. इंग्लंडने कापड उत्पादन क्षेत्रामध्ये लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि दारू उत्पादन क्षेत्रातील सर्व साधन सामुग्री कापड उत्पादन क्षेत्राकडे वळवली पाहिजे. त्यामुळे कापड उत्पादनाचा उत्पादन खर्च कमीत कमी होईल, कापडाच्या किमती त्यामुळे कमी होऊ शकतात. या मांडणीला रिकार्डोने तुलनात्मक खर्च फरकाची मांडणी असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून इंग्लंडमध्ये सुद्धा देशांतर्गत खर्च गुणोत्तर किंवा व्यापार शर्त याचा अभ्यास केल्यास असं दिसते की देशांतर्गत खर्च गुणोत्तर 120/100 म्हणजेच एक मात्रा दारूच्या बदल्यात 1.20 मात्रा कापड मिळणार आहे. म्हणजे कापड हा दारूच्या बदल्यात जास्त प्रमाणात मिळणार आहे. आता ही आपण दोन देशांमधली तुलना केली, पोर्तुगाल आणि इंग्लंडमध्ये, तर असं दिसेल की पोर्तुगालने देशातल्या देशात व्यापार केला तर एक दारूची मात्रा जर दिली तर एक मात्रासुद्धा त्याला कापड मिळत नाही, कमी प्रमाणात कापड मिळते. म्हणजेच 0.89 मात्रा एवढं कापडाचं प्रमाण देशातल्या देशात पोर्तुगालला मिळतं. परंतु त्याच भागामध्ये किंवा त्याच व्यवहारातून पोर्तुगालने जर इंग्लंडशी व्यापार घडवून आणला तर पोर्तुगालने जर एक मात्रा दारूचा इंग्लंडला दिला तर पोर्तुगालला 1.20 मात्रा कापड मिळू शकते. याचा अर्थ पोर्तुगालला 0.89 मात्रा कापड मिळत होतं, त्याच्या ठिकाणी जर हा व्यापार घडून आला तर एक मात्रापेक्षा सुद्धा 20 पॉईंट जास्त इंग्लंडकडून कापड त्याला मिळू शकते. आणि इंग्लंडला सुद्धा आपल्या देशामध्ये दारूच्या बदल्यामध्ये किंवा कापड जर पोर्तुगालला दिलं तर त्याला जास्त प्रमाणात दारू मिळू शकते. म्हणजे 2 प्रमाण दारूचे मिळू शकतात, 2 मात्रा दारूच्या मिळू शकतात. म्हणजे अशा रीतीने विशेषीकरण आणि श्रम विभागणीच्या तत्वाचा अवलंब जर केला तर दोघंही देशांना या व्यापारातून लाभ प्राप्त होऊ शकतात. म्हणजेच विनिमय दर, देशांतर्गत विनिमय दर किंवा देशांतर्गत व्यापार शर्ती या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये प्रतिकूल असणाऱ्या देशांतर्गत व्यापार शर्ती आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अनुकूल होऊ शकतात आणि दोघंही देशांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. म्हणून विशेषीकरणाचा विचार केल्यास पोर्तुगालला कापड उत्पादनापेक्षा दारू उत्पादनात करणे अधिक लाभदायक ठरेल. म्हणून पोर्तुगालने
दारू उत्पादनात विशेषीकरण करावे आणि दारूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करून अतिरिक्त उत्पादनाची इंग्लंडला निर्यात करावी. बदल्यात इंग्लंडकडून कापडाची आयात करावी. या व्यापारातून पोर्तुगालला 0.31 मात्रा कापडाचा अतिरिक्त लाभ होऊ शकतो. कारण पोर्तुगालचा अंतर्गत विनिमय दर हा 1 मात्रा दारू बरोबर 0.89 मात्रा कापड असा आहे. म्हणून व्यापारातून पोर्तुगालला इंग्लंडकडून 1 मात्रा दारूच्या बदल्यात 1.20 मात्रा कापड प्राप्त होऊ शकते. इंग्लंडला दारू उत्पादनापेक्षा कापड उत्पादनात तुलनात्मक लाभ आहे किंवा कमी नुकसान आहे. म्हणून इंग्लंडने कापड उत्पादनात विशेषीकरण करावे व कापडाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करून त्याची पोर्तुगालला निर्यात करावी. या व्यापारातून इंग्लंडला कमी खर्चात दारू प्राप्त होईल. तोच इंग्लंडचा लाभ आहे असं आपल्याला म्हणता येईल. या अर्थाने सापेक्ष खर्चाच्या फरकाचा मुद्दा रिकार्डोने आंतरराष्ट्रीय व्यापारातील सातत्यता कशी टिकून राहील या अनुषंगाने मांडलेला आहे. म्हणून रिकार्डोचा तुलनात्मक खर्च फरकाचा सिद्धांत हा ॲडम स्मिथच्या निरपेक्ष खर्च लाभाच्या तत्वापेक्षा अधिक स्पष्ट आहे आणि अत्यंत चांगला आहे, अभ्यासपूर्ण असा आहे. ॲडम स्मिथ आणि रिकार्डोच्या या सिद्धांताने आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये व्यापार घडून येण्याच्या संदर्भामध्ये मूलभूत अशा तत्वांची मांडणी करून जगामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येण्याच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण अशी मांडणी केलेली आपल्याला दिसून येईल. मित्रहो, रिकार्डोचा हा तुलनात्मक सिद्धांत या 3 तत्वाच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासता येतो. मला खात्री आहे की आपल्याला रिकार्डोच्या या सिद्धांताचा अभ्यास करताना, याची उदाहरणं बघत असताना चांगली मजा येईल. आपल्या लक्षात राहू शकतील अशा प्रकारची ती उदाहरणं आहे. कारण दारू आणि कापड हे माणसाच्या आयुष्यामध्ये, कापड हे तर आवश्यकच अशी वस्तू आहे. दारू हे उदाहरण आपण यासाठी घेतो आहे की नैसर्गिक उत्पादन आहे, कृषी क्षेत्राशी रिलेटेड आहे आणि कापड हे भांडवली तंत्रज्ञानाशी रिलेटेड वस्तू असल्यामुळे आपण त्याचं उदाहरण घेतो आहे. आणि म्हणून इंग्लंड हा भांडवलप्रधान देश आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि पोर्तुगाल हा कृषीप्रधान देश आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून या ज्या 2 वस्तू आहेत या आपल्याला सहज लक्षात राहण्यासारख्या आहे, सहज स्मरणात राहण्यासारखे आहे. आपल्याला फक्त या 2 वस्तूंच्या उत्पादनातून आंतरराष्ट्रीय व्यापार कसा घडून येऊ शकतो या संदर्भातला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आकडेवारी पण सोपी आहे. रिकार्डोचा सिद्धांत लक्षात ठेवत असताना फक्त निरपेक्ष खर्च लाभ आणि सापेक्ष खर्च लाभ या 2 आकडेवारी लक्षात ठेवली की समान खर्च लाभाची आकडेवारी सुद्धा आपल्याला सहज लक्षात ठेवता येऊ शकते. आणि म्हणून आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने ऐकून श्रवण करून याच्या नोट्स काढा आणि परीक्षेच्या संदर्भामध्ये तयारी करा. या ठिकाणी आपण रिकार्डोच्या सिद्धांत हा अभ्यासला. या ठिकाणी आपण थांबतोय. पुढचा जो सिद्धांत आहे तो आधुनिक व्यापाराचा सिद्धांत आहे. आधुनिक व्यापाराचा सिद्धांत हा हेक्चर आणि ओहलिन या 2 आधुनिक अर्थतज्ञांनी मांडलेला आहे. त्याबद्दलचं आपण सविस्तर व्याख्यान पुढच्या तासाला घेणार आहोत. तोपर्यंत आपण थांबतोय. मित्रहो, अजूनही कोरोना संपलेला नाही. आता आपण बघतोय इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या जगभरातल्या आपल्याला हे सांगतायत की पुन्हा कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. भारतामध्ये दिल्लीसारख्या राज्यामध्ये कोरोनाने भयानक परिस्थिती निर्माण केलेली आहे. त्यामुळे
अशा प्रकारच्या परिस्थितीला आपण जबाबदार राहणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण सुरक्षित असाल तर आपलं कुटुंब सुरक्षित राहील, आपल्या जवळचे नातेवाईक सुरक्षित राहतील. आणि म्हणून कोरोनापासून भारताला मुक्तता द्यायची असेल, भारताला त्याच्यापासून सुटका करायची असेल, तर आपलं सावधगिरीने वागणं, आपण कोरोनाच्या संदर्भात सरकारने दिलेल्या सूचनांचं योग्य ते पद्धतीने आणि प्रामाणिकपणे पालन करणं भारताचा एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. मला माहिती आहे की व्हिडिओ ऐकणारे सगळेच विद्यार्थी या जबाबदारीचं भान ठेवतील आणि भारताला कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करतील. तोपर्यंत आपण थांबतोय. थँक्यू.